चंद्रपूर जिल्हा हा प्रदूषणाचा जिल्हा आहे हे आधीपासून माहिती होतं. सगळ्यांनाच माहिती आहे की 2006चा ऍक्शन प्लॅन जो होता तो फेल ठरलेला आहे. 2009, 2013, 2018 असे वेगवेगळे प्रदूषणावरचे ऍक्शन प्लॅन आपण राबवलेत, पण त्यांच्यावर कार्यवाही कुठल्याही प्रकारे होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. या सगळ्यांचा परिणाम असा झाला आहे की प्रदूषण जे आहे प्रदूषण वाढतच आहे चंद्रपूर जिल्ह्यातलं, आणि त्याचा सरळ सरळ परिणाम आजकाल आमच्या आरोग्यावर होताना आम्हाला पाहायला मिळतो आहे. ही बातमी जी आहे त्या संदर्भातली आहे. ही बातमी आली अशी आहे की मागच्या 3.5 वर्षामध्ये इथे 300च्या वर लोकांचा मृत्यू जो आहे हा प्रदूषणामुळे झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. वेगवेगळे आजार जे आहेत, उपवासाशी निगडीत आजार जे आहेत, आरोग्याशी निगडीत गोष्टी ज्या आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळतील. मेन असर काय होतो आहे की या ठिकाणचे डस्ट पार्टिकल्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. डस्ट पार्टिकल्सला आम्ही PM2.5 आणि PM10 अशा दोन भागात त्यांना आपण मोजतो आहे. त्यातला PM2.5 जो आहे हा किती धोकादायक राहू शकतो आहे, आमच्या लंग्सतून तो आतमध्ये जातो आहे, आमच्या रक्तामध्ये मिसळतो आहे. रक्तात मिसळल्याच्या नंतर पुन्हा आपण की तो रक्त जाळ करतो आहे आणि त्यामुळे हार्ट स्ट्रोक सारख्या गोष्टी ज्या आहेत हे या ठिकाणी आलेले आपण तपासून पाहतोय. या सगळ्या सिलिकोसिस सारखे आजार असतील, लंग्सचे वेगवेगळे डिसीज असतील, सर्दी असेल, त्वचेचे आजार असतील, हे सगळे जे पाहतो प्रदूषणामुळे होतोय. आणि ती आकडेवारी फक्त आता समोर आलेली आहे. प्रदूषण जे आहे हे जुनच आहे, त्याचे परिणाम आता लोकांना जाणवायला लागले आहेत आणि हे मला वाटतं एक अलार्मिंग अशी सिच्युएशन जी आहे ती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आलेली आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने यावर काम करण्याची गरज आहे. आज आपण सर्वत्र बघतोय की चंद्रपूर हा जिल्हाच सगळीकडे प्रदूषणासाठी बरेच म्हणजे कुख्यात होत चाललेला आहे. तर या प्रदूषणामुळे नक्कीच हेड टू टो म्हणजे शरीरातील प्रत्येक अवयवाचे आपल्याला काही ना काही आजार बघायला मिळतात. जसं मी छाती रोग तज्ञ आहे, तर मी छातीबद्दल किंवा श्वसनाबद्दल सांगू इच्छितो की इथे काही रेअर प्रकारचे आजार जे इतरत्र रेअर आहे पण आपल्याकडे ते बरेच बघायला मिळतात. त्यामध्ये एक महत्वाचा आजार म्हणजे लंग फायब्रोसिस, ज्याला आम्ही इंटरस्टिशियल लंग डिसीज हे म्हणतो. कोविड काळात आपण बघितलं होतं की कोविड झाल्यानंतर पेशंट्सना फायब्रोसिस होऊन राहिला आहे. पण हे फायब्रोसिस आपल्या इथल्या प्रदूषणामुळे देखील होत असतं. या पेशंटला मग नेहमीच ऑक्सिजनवर राहावं लागतं. घरी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर घेऊन त्यांना घरी राहावं लागतं. तसंच दमा, वारंवार होणारा खोकला, वारंवार होणारी सर्दी, शरीराचे वेगळ्या प्रकारचे ॲलर्जीचे प्रकार आपल्या इथे चंद्रपुरात बरंच बघायला मिळतात. नक्कीच जी आजाराबद्दल मी आता बोललो, लंग फायब्रोसिस किंवा इंटरस्टिशियल लंग डिसीज, हा फारच म्हणजे पेशंटची दयनीय अवस्था करणारा आजार आहे. ज्यामध्ये पेशंटला जे आपलं दैनंदिन श्वास घेणं आहे हे देखील कठीण होतं आणि नक्कीच यामध्ये पेशंटचा मृत्यू देखील होत असतो. तसंच दम्याकडे जर आपण वेळीच लक्ष नाही दिलं, अस्थमा, COPD या आजारांची व्यवस्थित ट्रीटमेंट नाही केली, यामध्ये देखील पेशंटचा मृत्यू होऊ शकतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.